पाडगाव येथील मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरला। भुदरगड तालुक्याला वरदान ठरलेला मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून वेदगंगा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे। नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागात गेले अनेक दिवस संततधार सुरू असल्याने पावसामुळे पाटगाव येथील मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणामध्ये 100% पाणी साठा झाला आहे। सध्या धरणाच्या सांडव्यातून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू झाला असून पावसाचा जोर वाढल्यास शनिवारपासून धरणाच्या पाण्यातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने भुदरगड तालुक्यासह कागल कर्नाटक राज्यात काही गावांचा वर्षभराचा पिण्याचा व शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे। गत वर्षी पाटगाव धरण जुलैमध्येच भरले होते, पण या वर्षी देखील जुलैमध्येच भरले आहे। यापूर्वी जुलैला पाटगाव परिसरात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला होता। त्यावेळी धरणामध्ये 86% पाणीसाठा शिल्लक होता। त्यानंतर पाटगाव परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होतो, पण गेले 2 दिवस धरण परिसरात संततधार सुरू झाल्याने पावसाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होऊन 86% पाणीसाठा शिल्लक होता। त्यानंतर पाटगाव परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता, पण गेले 2 दिवस धरण परिसरात संततधार पाऊस असल्याने पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे। सध्या धरणात 3.75 TMC पाणीसाठा झाला आहे। आजचा एकूण पाणीसाठा शुक्रवार अखेर एकूण पाणीसाठा 105 दशलक्ष घनमीटर इतका आहे। लाईव्ह महाराष्ट्र 9 साठी पाडगावहून संदेश चव्हाण।